नमस्कार. श्री गणेशाय नमः. सिद्धेश माधवी प्रसन्न. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. कविता फूड अँड ब्लॉग्समध्ये. तर आपल्या किचनमध्ये एक अनोखी रेसिपी दाखवणार आहे, जी झटपट होते. रव्याचे उत्तप्पे. त्याला जास्त वेळ लागत नाही. आपल्या रोज पोहे, उपमा, शिरा, लस्सी खाऊन कंटाळा असतो, म्हणून आपण आज झटपट होणारी रवा उत्तप्पा बघणार आहोत. सकाळी एवढा वेळ होत नाही. ती झटपट रेसिपी रवा उत्तप्पा आहे, ती तुम्हाला बनवून दाखवायची आहे. चला आपण आता साहित्य बघूया. रवा, 1.5 कप दही, 1.5 कप पाणी, चवीपुरते मीठ. मापाने मी सगळे साहित्य मोजून घेतलेलं आहे. आता आपण मीठ टाकूया, पाणी टाकूया, आणि दही टाकूया. सगळं मिक्स करून घेऊया. कारण रवा हा फुलतो, म्हणून आधी जरासं थोडंसं हे करून ठेवायचं. एक 10 मिनटं तुम्ही हे रेस्ट करायला ठेवा. आपला तर मिक्स करून झालेला आहे रवा उत्तप्प्यासाठी. आता आपण याला रेस्ट करायला 15 मिनटं ठेवूया. आता आपण मिक्स करून पूर्ण झालेलं आहे रवा उत्तप्प्यासाठी. रवा आणि दही पाणी आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. आपला रवा चांगला फुललेला आहे, पण हा जरा घट्ट आहे, तर आपल्याला त्यात थोडं पाणी मिक्स करावं लागेल. आता आपण हळूहळू पाणी टाकूया. पण आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं एक पाणी टाकलं, एक पाव कप, कारण काय जरा घट्ट होतं. आता हे जरा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा असं पाहिजे, म्हणजे तव्यावर टाकल्यावर थोडंसं स्प्रेड व्हायला पाहिजे, नाही तर ते पातळ झालं तर पूर्ण स्प्रेड होईल. 2 कांदे, 2 टॅमॅटो, बाऊलभर कोथिंबीर. तेल लावूया. एक घट्ट असा लेअर हे करा. उत्तप्पा घट्ट म्हणजे जाड असतं थोडक्यात जरा. आता आपण कांदा टाकूया सगळीकडे. टॅमॅटो, कोथिंबीर आणि मिरची. झाकण ठेवूया एक 5-10 मिनटं. आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आता आपण ते ठेवूया. बाकीचे उत्तप्पे करून घेते. आपण 2 टाईमने बनवू शकतो. एक असं तुम्ही मिक्स करून पण बनवू शकता, आणि वरती टॉपिंग्स ते पण देऊ शकता. आपण प्लेट खाऊ बघूया. आता आपण वरून म्हणजे हाताला व्यवस्थित तेल जाईल. आता थोड्या वेळपूर्वी मी रवा होता, पण कधी रवा जास्त पाणी पितो असं होऊ शकतं, मग पीठ घट्ट होतं, तर तुम्ही पाणी टाकू शकता त्यामध्ये आणि थोडं पातळ करू शकता. कधी कधी असं होतं. थोडंसं व्हायचं बाकी आहे, तर दाबून घ्या म्हणजे व्यवस्थित शिजेल. आपला उत्तप्पा तयार झालेला आहे बघा. अशाच प्रकारे आपण दुसरे पण करून घेऊ. उत्तप्पा तयार आहे. बघितलं ना किती चांगली झटपट माझी रेसिपी झालेली रवा उत्तप्पा, आणि खायला पण सुंदर लागते आणि सुंदर हे होते, म्हणजे सगळं स्पॉन्जी अशी होते.
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझी जी पहिली मी रेसिपी टाकत असेल तर तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. फॉर वॉचिंग.